Hello friends, today we are going to learn a new topic and the name of the topic is use of capital letters. मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे कॅपिटल अक्षरांचा वापर. Friends, have you ever read any newspaper, magazine, literature, storybooks or textbooks in just small letter sentences? No, you have never. Why? Because each sentence starts with capital letters and it ends with small one. मित्रांनो, आतापर्यंत आपण वर्तमानपत्र वाचलेले आहेत, गोष्टींचे पुस्तक वाचले आहे, त्यानंतर आपले सब्जेक्ट रिलेटेड पुस्तक देखील वाचलेले आहेत. परंतु आपण मित्रांनो बघितलं आहे का की प्रत्येक सेंटेन्स हे फक्त स्मॉल लेटर मध्ये असते? तर नाही. प्रत्येक सेंटेन्स हे कॅपिटल लेटरनेच सुरुवात होते आणि त्याचा एंड हा फुल स्टॉपने होत असतो. त्यानंतर परत नेक्स्ट सेंटेन्स हे कॅपिटल लेटरनेच सुरुवात होते. Similarly, to learn this topic in detail, first of all we need to know that what is capitalization rule. So students, capital letters are used with a particular type of nouns in certain positions in sentences and with some adjectives. मित्रांनो, आता आपण कॅपिटल लेटर कशी वापरावी, त्याचा वाक्यात उपयोग कसा करावा हे आता अभ्यासणार आहोत. आता बघूया आपण पहिला रूल. कॅपिटल अक्षरे विशिष्ट प्रकारच्या संज्ञासह वाक्यातील विशिष्ट स्थानावर आणि काही विशेषणासह वापरली जातात. Now let us see the rules one after the other. So the first rule is you must always use capital letters for the beginning of the sentence. मित्रांनो, आपण आता फर्स्ट रूल बघणार आहोत. पहिला जो नियम आहे तो आहे आपण प्रत्येक वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरनेच करावी. For example, the sentence here which is written is dogs are noisy. So in this sentence you can see the first word is dogs and the first letter is D which is in capital letter. आता मित्रांनो, आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया. कुत्रे गोंगाट करतात. यामध्ये आपण बघू शकतो की फर्स्ट जो वर्ड आहे तो आहे डॉग्स आणि डॉग्स मध्ये पहिलं जे लेटर आहे ते आहे डी आणि डी ची सुरुवात कशी झाली आहे तर कॅपिटल लेटर म्हणजेच मोठ्या लिपीने झालेली आहे. Now the next example is children are noisy too. In this also you can see the first word is children and the first letter is C which is in capital. आता पुढील एक्झाम्पल आहे मुले हे गोंगाट करतात. यामध्ये मित्रांनो फर्स्ट जो वर्ड आहे तो आहे चिल्ड्रन आणि त्यामध्ये फर्स्ट जो लेटर आहे तो आहे सी जो की कॅपिटल लेटरने सुरुवात केलेला आहे. The other example is more and more people are exercising regularly. जास्तीत जास्त लोक नियमित व्यायाम करत असतात. यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे मोर अँड मोर आणि मोरची सुरुवात कशाने झालेली आहे तर मोठ्या लिपीने म्हणजेच मोठ्या अल्फाबेटने झालेली आहे. Daily walking has many benefits. रोज चालण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये मित्रांनो डेली हा जो शब्द आहे यामध्ये फर्स्ट जे लेटर देण्यात आलेलं आहे ते कसं आहे तर ते कॅपिटल आहे. Now the second rule is you must always use capital letter for the first person personal pronoun I, which means we will always use capital letter for the word for the letter I. That means yesterday I went to the park. You can see I is placed in the middle of the sentence but still it is capital. आता जेव्हा वाक्यामध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आय हे येते ते आपल्याला नेहमी कॅपिटल लेटर मध्येच लिहावे लागते. जरी आय हे सेंटेन्सच्या मध्ये येत असेल किंवा शेवटी येत असेल किंवा मिडलला येत असेल तरी कॅपिटल लेटर मध्येच आपल्याला आय हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम लिहावे लागते. Now the second example is he is not like I am. तो माझ्यासारखा नाही. मित्रांनो, यामध्ये आपण बघू शकतो ही इज नॉट लाईक आय एम. आता आय हे कुठे आलेलं आहे तर सेकंड लास्ट वर्ड आलेला आहे, परंतु यामध्ये आपल्याला आय हा नेहमी कॅपिटल मध्येच लिहावा लागतो कारण की तो काय आहे तर पर्सनल प्रोनाउन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज इफ यू लाइक आय विल शो यू माय फॅमिली फोटोज. तुला आवडलं तर मी माझे फॅमिली फोटो दाखवेल.
यामध्ये फ्रेंड्स आपण बघू शकतो की आय विल, आणि हे आय विल हे कॉमा नंतर सेकंड सेंटेन्स आपण बोलू शकतो, परंतु ते देखील कॅपिटल मध्येच आहे. Now the next rule is we will always use capital letter for the name or the title of the people. जेव्हा वाक्यामध्ये व्यक्तींचे नाव किंवा शीर्षक दिलेले असतात किंवा हुद्दा म्हणजे डेझिग्नेशन दिलेला असतो, तो आपल्याला नेहमी कॅपिटल मध्येच लिहावा लागतो. For example, see the first is Dr. Shankar Dayal Sharma. In this sentence, you will see the doctor is a designation of the name and the first name is Shankar Dayal Sharma. Each initial is in capital. आता आपण बघू शकतो की खूप सारे उदाहरण देण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते आहे डॉक्टर शंकर दयाल शर्मा. आता डॉक्टर ही पदवी आहे जी की कॅपिटलने सुरुवात होते. त्यानंतर शंकर दयाल शर्मा यामध्ये प्रत्येक लेटर हा कॅपिटलनेच सुरुवात होतो. Similarly, you can see all the examples on the screen such as Priyanka Chopra, Prime Minister of India, President of United States, Headmaster of Turkabad School, Dr. Modi and Professor Satyamurthy. आता मित्रांनो आपण काही एक्झाम्पल बघूया. प्रियंका चोप्रा जे की कॅपिटलने पी हा दिलेला आहे, त्यानंतर चोप्राचा सी देखील कॅपिटल आहे. त्यानंतर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, नंतर आहे प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स, हेडमास्टर ऑफ तुर्काबाद स्कूल, डॉक्टर मोदी, प्रोफेसर सत्यामूर्ती. Now students, we will see the another rule which is the name of the book and movies. All the names should start with a capital letter only. मित्रांनो जेव्हा जेव्हा पुस्तकांचे शीर्षक, पुस्तकांचे नावं किंवा मूवींचे नावं हे दिली जातात ते नेहमी आपल्याला कॅपिटलने सुरुवात करावी लागतात. फॉर एक्झाम्पल वॉर अँड पीस, द गीता, बागी 2, स्पायडरमॅन. मित्रांनो ही जी आहेत ही पुस्तकांची नावे आहेत, त्याचप्रमाणे ही मूवींची नावे आहेत जी की कॅपिटलने दिलेली आहे. नाउ द नेक्स्ट रूल इज वी विल सी दॅट month of the years are always written in the capital letters. For example, January, July, February and August. मित्रांनो वर्षातील महिने हे जेव्हा दिली जातात ते आपल्याला नेहमी कशाने सुरुवात करावी लागतात, तर मोठ्या लिपीनेच सुरुवात करावी लागतात, म्हणजेच कॅपिटल लेटरनेच सुरुवात करावी लागतात. आणि आता आपण बघणार आहोत सुरुवातीला काही इंग्लिश मंथ दिलेली आहेत आणि आपण आता बघूया मराठी मंथ. जेव्हा मराठी मंथ्स आपल्याला लिहावी लागतात त्यावेळेस आपल्याला नेहमी कॅपिटलनेच सुरुवात केली पाहिजे. तर चला आपण वाचूया कोणती मराठी मंथ्स देण्यात आलेली आहेत. फर्स्ट इज चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन अँड कार्तिक. मित्रांनो ही जर मराठी मंथ्स आपल्याला लिहायची असतील त्यावेळेस आपल्याला कॅपिटलनेच लिहावी लागतील. Now the next rule is all the days of the week should always be in the capital letters. For example, Monday, Friday, Tuesday, Saturday. मित्रांनो जेव्हा आठवड्यातील दिवस आपण बघत असतो तेव्हा ते दिवस आपल्याला नेहमी कॅपिटलनेच लिहावे लागतात. जसे की मंडे यामध्ये एम हा काय आहे तर कॅपिटल आहे. आणि नेक्स्ट आहे फ्रायडे, एफ इज कॅपिटल, ट्यूजडे, सॅटरडे आणि प्रत्येक दिवस हा आपल्याला कॅपिटलने लिहावा लागतो. आणि त्याचे मराठीत अर्थ दिलेले आहे. आपण मराठीत त्याला काय बोलतो, सोमवार, शुक्रवार, मंगळवार आणि शनिवार. Now the another rule is all the name of the seasons should be in capital letters. For example, spring, summer, autumn, winter and rainy season. You can see all the initials of these seasons are in capital letters. जेव्हा जेव्हा ऋतू दिले जातात त्यावेळेस आपल्याला ती ऋतू नेहमी कॅपिटलनेच लिहावी लागतात. जसे की स्प्रिंग म्हणजे काय, वसंत ऋतू. आता स्प्रिंगची सुरुवात एस ने झालेली आहे जो की कॅपिटल आहे. त्यानंतर आहे समर म्हणजे उन्हाळा अँड एस इज कॅपिटल. ऑटम म्हणजे काय, शरद ऋतू, ए इज कॅपिटल लेटर. देन विंटर म्हणजे हिवाळा अँड डब्ल्यू इज कॅपिटल. रेनी सीझन मीन्स पावसाळा,
and R is capital letter. Now the next rule is all the name of the countries and continents should be in capital letters. So first of all we will see the name of the countries, which is America, England, India, China and Japan. मित्रांनो, जेव्हा देशांची नावं आणि खंडांची नावं दिली जातात त्यावेळेस आपल्याला ती नावे नेहमी कॅपिटलनेच सुरुवात करावी लागतात. Similarly, the name of the continents are mentioned here, such as Asia, Australia, Europe and Africa. All the name of the district and states should be in capital letters. For example, Vadodara, Nashik, Mumbai, Nagar, Calcutta, Pune, and the states are Gujarat, Maharashtra and West Bengal. मित्रांनो, जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये डिस्ट्रिक्ट आणि स्टेट्सची नावे दिली जातात म्हणजेच जिल्ह्यांची आणि राज्यांची नावे दिली जातात त्यावेळेस आपल्याला ती नेहमी कॅपिटलनेच सुरुवात करावी लागतात. आपण येथे बघू शकतो की प्रत्येक जिल्ह्याचे नाव हे कशाने स्टार्ट होत आहे तर ते कॅपिटल लेटरने स्टार्ट होत आहे आणि प्रत्येक राज्याचे नाव हे देखील कॅपिटलनेच सुरुवात होत आहे. Friends, you must always use capital letters for the name of the cities, towns and villages. मित्रांनो, आपण शहरांची नावे आणि खेड्यांची नावे ही नेहमी कॅपिटलनेच लिहितो, कॅपिटलनेच सुरुवात करतो. आपण उदाहरण बघूया. छत्रपती संभाजीनगर यामध्ये मित्रांनो सी हा कॅपिटलने सुरुवात केलेला आहे. त्यानंतर आहे बीड. बीड हा जिल्हा आहे आणि बीडची जी स्पेलिंग आहे बी हा कशाने सुरुवात झालेला आहे तर तो मोठ्या लिपीने म्हणजेच कॅपिटलने सुरुवात झालेला आहे. जालना, जे इज कॅपिटल. देन टाउन्स, गंगापूर, जी इज कॅपिटल. वैजापूर, व्ही इज ऑल्सो कॅपिटल. सिल्लोड, एस इज कॅपिटल. आता मित्रांनो, ही आहेत खेड्यांची नावे. यामध्ये आहे तुर्काबाद, टी इज स्टार्टिंग विथ कॅपिटल लेटर. गासगाव, जी इज कॅपिटल. कागजीपुरा, के इज capital. Now the next example is name of the rivers, oceans, seas and lakes. All these names should start with a capital letters only. मित्रांनो, जेव्हा नदींची नावे, महासागर, समुद्र आणि तलावाची नावे दिली जातात ती देखील आपल्याला नेहमी मोठ्या लिपीनेच म्हणजे कॅपिटल लेटरनेच सुरुवात करावी लागतात. For example, river Ganga, Jamuna, नर्मदा, गोदावरी, इंडियन ओशन, अरेबियन सी, कैलाश मानसरोवर, आजुआ लेक, सूरसागर अँड नारायण सरोवर. मित्रांनो, आपण बघू शकतो की ही सर्व रिव्हरची नावे, नदींची नावे, महासागर, त्यानंतर समुद्र आणि तलावांची नावे ही कशात दिलेली आहेत तर कॅपिटल लेटरनेच सुरुवात करून दिलेली आहेत. Now the next rule is, friends, you must always use capital letters for the name of geographical formations. मित्रांनो, भौगोलिक रचनेची नावे ही आपण नेहमी कॅपिटलनेच सुरुवात करतो. जसे की फॉर एक्झाम्पल हिमालया. यामध्ये हिमालयाची स्पेलिंग ही एच ने सुरुवात होते जी की कॅपिटलने दिलेली आहे. त्यानंतर आहे अरवली, विंध्याचल, आल्प्स, सहारा डेझर्ट, कच्छ डेझर्ट आणि ही सर्व भौगोलिक रचनेची नावे ही आपल्याला नेहमी कॅपिटलनेच सुरुवात करावी लागतात. Now the next rule is adjectives relating to nationalities. In this we will use capital letters at the beginning. For example, French music, Australian animals, Arabic writing and Indian army. जेव्हा राष्ट्रीयत्वाशी संबंधित काही नावे दिली जातात, काही विशेषणे दिली जातात त्यावेळेस आपल्याला ती देखील कॅपिटलनेच लिहावी लागतात. जसे की फ्रेंच म्युझिक, ऑस्ट्रेलियन एनिमल्स, अरेबिक रायटिंग अँड इंडियन आर्मी. Now the next rule is we will use capital letters for the collective nouns for the nationalities. And examples are Indians, Germans, Americans and Chinese. राष्ट्रीयतेसाठी सामूहिक संज्ञा जेव्हा वापरल्या जातात त्या देखील आपल्याला नेहमी मोठ्या लिपीतच लिहावी लागतात जसे की कॅपिटल लेटर मध्ये. Now friends, we will see that the use of capital letters in the language names. For example, Hindi, English, Sanskrit and many more. And the examples are, I speak Hindi. In this sentence,
The word Hindi is a name of a language, therefore the first letter is capital. मित्रांनो, जेव्हा भाषांची नावे दिली जातात त्यावेळेस आपल्याला ती देखील कॅपिटलने सुरुवात करावी लागतात. जसे की मी हिंदी बोलतो. आता हिंदी ही काय आहे तर ही एक लँग्वेज आहे आणि त्यामुळे आपण वाक्यामध्ये हिंदीची स्पेलिंग एच ही कॅपिटलने सुरुवात केलेली आहे. Similarly, the another example is he understands English. त्याला इंग्रजी समजते. यामध्ये मित्रांनो इंग्लिशची स्पेलिंग ई ही कॅपिटलने सुरुवात होते. Now, the other highlight of this rule is in direct speech, sentences beginning with words by speaker and listener are always written in capital letters. जेव्हा प्रत्यक्ष कथन दिले जाते तेव्हा प्रत्यक्ष कथनाचे सेंटेन्स हे नेहमी कॅपिटल लेटरनेच सुरुवात होते. जसे की गांधीजी म्हणाले नेहमी सत्य बोला. आता मित्रांनो, यामध्ये नेहमी सत्य बोला म्हणजे ऑलवेज, आणि ऑलवेज हे कशाने सुरुवात झालेले आहे ते कॅपिटलने सुरुवात झालेले आहे, जे की डायरेक्ट स्पीच म्हणजेच प्रत्यक्ष कथन आहे. Now the next example and the rules are name of streets, buildings and parks. All this name will start with capital letters only. रस्ते, इमारती, उद्याने यांची नावे ही देखील आपल्याला नेहमी कॅपिटलनेच लिहावी लागतात, सुरुवात करावी लागतात. For example, Sayaji Park, Sabarmati Riverfront, Lakshmi Vilas Palace, Vijay Raj Palace, न्याय मंदिर and Nimeta Garden. आपण ऑब्झर्व करू शकतो, आपण उदाहरणं बघू शकतो. यामध्ये रस्त्यांची नावे आहेत, इमारतीची नावे आहेत आणि उद्यानांची नावे आहेत, आणि ती कशाने सुरुवात झालेली आहेत तर ती कॅपिटलनेच सुरुवात झालेली आहेत. So friends, I hope you have learned this topic thoroughly and you understand each rule in detail. It is very essential to apply this in your writing skills to develop a good sentence formation correctly. मित्रांनो, मी अशी अपेक्षा करतो की आपण आजचा टॉपिक चांगल्या प्रकारे शिकले आहात आणि आपण कॅपिटल लेटरचा आपल्या सेंटेन्समध्ये, आपल्या लिहिण्यामध्ये चांगल्या प्रकारे वापर कराल. So thank you friends, have a nice day. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learned. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.